जगातील सर्वात मोठं रणांगण नकाशावर नाही, तर तुमच्या विचारात आहे. एका बाजूला प्रगतीची स्वप्न आहेत आणि दुसऱ्या बाजूला जुन्या रूढी परंपरांचे साखळदंड. एक विचार जो तुम्हाला भविष्यात मंगळावर वसाहत उभी करण्याची स्वप्न दाखवतोय आणि दुसरा जो तुम्हाला हजारो वर्ष जुन्या अंधारलेल्या गुफेत ढकलण्यासाठी टपून बसलाय. याच द्वंद्वाचं नाव आहे पुरोगामी आणि प्रतिगामी. यातला एक विचार तुमचं भविष्य घडवतोय, तर दुसरा तुमच्या विनाशाची स्क्रिप्ट लिहितोय. पण शोकांतिका अशी की तुम्ही ही स्क्रिप्ट वाचताय, पण यातील एक विचार तुमचा कधी ना कधी घात करणार हेच अद्याप तुम्हाला उमजलेले नाही. तुम्ही नक्की कोणती विचारधारा बाळगता आणि त्याने तुमची प्रगती साधली जाईल की अधोगती, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जेव्हा जेव्हा समाजात बदल घडतो, तेव्हा विचारांचे दोन गट पडतात. एक गट असतो पुरोगामी, जो काळाचा वेग ओळखून भविष्याचा वेध घेतो. ज्याला हे उमजले की कालबाह्य रूढी परंपरांची ओझी वाहण्यात मोठेपण नाही, तर ती जुगारून विज्ञानाची मशाल हाती घेण्यातच समाजाचे हित दडले. पण याच्या अगदी उलट अंधारात दबा धरून बसलेला असतो दुसरा गट, प्रतिगामी, ज्याला प्रकाशाची भीती वाटते. त्यांच्यासाठी प्रगती हा संस्कृतीवरचा हल्ला असतो आणि जे जुनं तेच सोनं हा त्यांचा शेवटचा आधार असतो. पण कधी विचार केलाय, ज्याला आपण सोन्याचा वारसा समजून छातीशी कवटाळून धरले, ते खरंच शुद्ध सोनं आहे की परंपरेच्या नावाखाली चढलेला सोन्याचा गंज? हा फक्त विचारांचा फरक नाही, यामागे एक हिडन मोटिव्ह असतो. प्रतिगामी विचारधारा अनेकदा सत्तेसाठी आणि वर्चस्व निर्माण करण्यासाठी वापरली जाते. लोकांना जुन्या कालबाह्य विचारांमध्ये अडकून ठेवलं की त्यांच्यावर नियंत्रण मिळवणं सोपं जातं. प्रश्न विचारणारा पुरोगामी वेंदू व्यवस्थेला घातक वाटतो. म्हणूनच संस्कृती धोक्यात आहे किंवा धर्म धोक्यात आहे अशी भीती घालून प्रगतीचे दरवाजे बंद केले जातात. मुळात हा फक्त बदलाला विरोध नसून बदलामुळे आपलं नियंत्रण जाईल या भीतीतून आलेला एक पद्धतशीर कट असतो. आज घडीला जगाचा भूगोल आणि इतिहासाकडे पाहिले तर हे सहज लक्षात येईल की ज्या देशांनी पुरोगामी विचारांची दारे उघडली, त्यांनी आज विज्ञानापासून ते मानवी हक्कांपर्यंत आभाळाला गवसणी घातली. पण जे देश प्रतिगामी विचारांच्या विळख्यात अडकले, तिथे आजही धार्मिक कट्टरतेमुळे रक्ताचे पाठ वाहत आहेत. तिकडे सर्वत्र गरिबीचा विळखा आणि यादवी माजली आहे. याचं जिवंत उदाहरण म्हणजे जपान. दुसऱ्या महायुद्धानंतर राखेतून उभा राहिलेला हा देश. त्यांनी आपली संस्कृती जपली, पण विचारांनी ते कमालीचे पुरोगामी झाले. त्यांनी विज्ञानाला धर्म मानलं आणि बदलाला स्वीकारलं. म्हणूनच आज ते जगातील सर्वोत्तम देशांपैकी एक मानले जातात. दुसरीकडे असे अनेक देश आहेत ज्यांनी विज्ञानापेक्षा कट्टरतेला प्राधान्य दिलं आणि त्यामुळे आज ते देश अधोगतीच्या वाटेवर आहेत. आपल्या भारताचा इतिहासही हेच सांगतो. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र करून रयतेचं राज्य स्थापन केलं, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचं संविधान देऊन मानवी हक्कांचा पाया रचला, तेव्हाच हा देश खऱ्या अर्थाने महासत्तेच्या दिशेने झुकू लागला. पण दुर्दैव असं की जेव्हा जेव्हा आपण पुन्हा एकदा जातीपातीच्या भिंतीत आणि जुनाट रूढींच्या बेड्यात स्वतःला अडकवून घेतो, तेव्हा आपण जगाच्या शर्यतीत 1-2 वर्ष नाही तर कित्येक दशके मागे फेकले जातो. लक्षात ठेवा, भविष्य कोणाची वाट पाहत नाही. भविष्य त्यांचंच असतं ज्यांचा मेंदू ओपन सोर्स आहे. येत्या 10 वर्षात तंत्रज्ञान आणि AI अख्ख्या जगाची व्याख्या बदलून टाकणार आहे. अशा या महाक्रांतीच्या उंबरठ्यावर उभे असताना जर आपण प्रतिगामी विचारांचा चष्मा लावून फक्त भूतकाळातील अवशेषांकडे बघत बसलो, तर काळ आपल्याला इतिहासाच्या कचराकुंडीत फेकून द्यायला मागे पुढे पाहणार नाही. पण जर आपण पुरोगामी होऊन विज्ञानाची मशाल आणि समतेची ताकद हाती घेतली, तर भारताला जागतिक नेतृत्व करण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. परंपरा नक्कीच जपा, तो आपला अभिमान आहे. पण त्या परंपरांच्या साखळदंडाने स्वतःच्या प्रगतीचे पाय मात्र बांधून ठेवू नका. वैचारिक गुलामीतून बाहेर पडलेला समाज जेव्हा विचारांनी स्वतंत्र होतो, तेव्हाच तो विश्वविजेता बनतो. आता ठरवायचं तुम्हाला आहे. तुम्ही पुढे जाणारे इंजिन बनणार की प्रगती रोखणारे ब्रेक? तुमचा विचार काय आहे हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.